आता 2.5 हेक्टरला 2.5 लाख रुपये आता सरकार प्लांटेशनवर देते आहे, याची पण माहिती घ्या. फक्त ते MRGSच्या माध्यमातून भेटते आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतशी संपर्क करून, कारण की तुम्ही स्वतः शेतकरी, तर तुम्हाला ते मस्टर वगैरे मेंटेन करून तुम्हाला ते 2.5 लाख रुपये भेटतील. तसंच शेतरस्त्यांचं इथे विषय खूप महत्वाचा आहे. त्या संदर्भातही मी सांगते, मी प्रॅक्टिकली केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. जर गावातल्या लोकांची साथ असेल किंवा ते शेतावर राहणारे जे म्हणजे रस्त्यावर राहणारे जे लोकांची जर साथ असेल, तर तुम्ही स्वतः तुमचे जॉब कार्ड काढा, तुम्ही स्वतः ते काम करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या आमदार खासदाराकडे जायची गरज नाहीये, कारण की केंद्र सरकारने ही योजना ज्याच्यासाठी बनवलेली आहे की गाव पातळीवर याचं नियोजन झालं पाहिजे. पाहिजे तेवढे तुम्ही शेत रस्ते करू शकतात, पाहिजे त्या क्वालिटीचे तुम्ही करू शकतात, याच्यामध्ये कोणाचा इंटरफेरन्स नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही गावातले लोक एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. मी उदाहरण देते, मी मुक्ताईनगर मध्ये आम्ही असे रस्ते करून पण बघितलेले. आज म्हणजे मी ज्या काळात केले होते 14 लाख रुपये पर किलोमीटर होते. अभी आय थिंक सो 21 आहे ना, 28 लाख आहे. 28 लाख रुपये एका एकराला सरकार आज देते. आता विचार करा, 28 लाखामध्ये तुमचं शेतरस्ता किती चांगला बनवू शकतो एका किलोमीटरला. म्हणजे तुम्ही त्याच्यावर डांबर पण टाकू शकता. एवढं 28 लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली. हे तुम्ही करू शकतात. म्हणून आधी सांगितलं की सगळ्याच गोष्टी आपण जर सरकार एक सपोर्ट सिस्टीम आहे, व्यवस्था उभ्या करून दिलेल्या आहे, पण त्यासाठी आपल्याला थोडा पुढाकार घेऊन या सगळ्यामध्ये काम करावं लागेल, तर परफेक्टली आपण काम करू शकतो. सगळंच आपण म्हटलं की आमदारांनीच किंवा खासदारांनी शेत रस्ते, कारण तेवढं बजेट नाहीच आहे. आम्ही किती प्रयत्न केला तरी ते होऊच शकत नाही, कारण ती पॉलिसीज अशी बनवलेली आहे की रोजगार हमी मधनं तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही रस्ते करा. त्याला लिमिटेशन नाहीये की एका ग्रामपंचायतने एकच रस्ता केला पाहिजे की 2 रस्ते केले पाहिजे. तुमच्यात जेवढी ताकद असेल तेवढे तुम्ही शेत रस्ते त्याच्यात बनवा. फक्त अट एवढीच आहे, तक्रार व्हायला नको, गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ते केलं पाहिजे.